नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. An electric dipole has 2 point charges 1.6 into 10 raised to minus 19 coulomb. एकदा प्लस मायनस दोन पोल्स आहेत हे सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 2 अँगस्ट्रॉम युनिट. दोघांच्यातलं डिस्टन्स अँगस्ट्रॉम मध्ये दिलेलं आहे. मीटर मध्ये कन्व्हर्शन करूया त्याचं. इफ द डायपोल इज प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड ऑफ 10 Newton per Coulomb, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी दिलेली आहे, मेकिंग अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द डायपोल मुवमेंट. अँगल सुद्धा सांगितलेला आहे 30 डिग्री. काय काय विचारले बघा. टॉर्क फाइंड आउट करा म्हटले आणि पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल, या सगळ्या गोष्टी त्यांनी विचारलेल्या आहेत. गिवन डाटा. चार्जेस सांगितलेले आहेत. त्याच्यातला एक चार्ज मी इथे घेतो 1.6 इंटू 10⁻⁻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 ⁻
डिस्टन्स सांगितलेलं आहे दोन पोल्स मधलं, ते दिलेलं आहे 2 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजेच 2 × 10⁻⁻10 मीटर. त्यानंतर इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी सांगितलेली आहे E = 10 न्यूटन पर कुलम. त्याच्या पुढे अँगल सांगितलेला आहे θ = 30 डिग्री. त्यानंतर त्याच्यामध्ये विचारलंय त्यांनी टॉर्क आणि विचारलेले आहे पोटेन्शियल एनर्जी. पुढचा सेक्शन फॉर्म्युला आणि कॅल्क्युलेशन्स. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. टॉर्क = पी ई साइन थिटा. therefore टॉर्क = पीच्या ठिकाणी आता पी मी एक काम करतो, पी वेगळा काढूनच घेऊया, कारण पुढे पण परत वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यापेक्षा आपण त्या पी ला पहिल्यांदाच फाइंड आउट करून घेऊया. किरकोळ कॅल्क्युलेशन आहे. P = Q × 2L. बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, त्यामुळे काय अडचण नाहीये. 1.6 × 10⁻⁻19 आणि 2L ची व्हॅल्यू आहे 2 × 10⁻10. हे असं आहे. टोटल किती होणार? 16×2 = 32. म्हणजे हे होणार 3.2 × 10⁻29 होणार हे. आणि त्याचं युनिट चार्ज इंटू लेंथ आहे. कुलम मीटर लिहू शकताय पद्धतीने. फॉर्म्युल्यावरूनच युनिट तयार केलेलं, त्यात काय विशेष नाही जास्त. फक्त हे कुठं चुकलेलं वगैरे नाहीये ना, तेवढं फक्त बघून घ्या. त्याच्यानंतर आता मला टॉर्क फाइंड आउट करायचा आहे. नाउ टॉर्क = त्याच्यामध्ये व्हॅल्यूज घेऊया आपण आता. टॉर्क = ही पी ची व्हॅल्यू आहे 3.2 × 10⁻29. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी फक्त 10 आहे आणि त्याच्यानंतर साइन 30 डिग्री आहे. साइन 30 डिग्री येते 1/2 वापरूया तिथं. तोपर्यंत 10 ची पॉवर 10⁻28 साइन 30 येणार 1/2. त्यातून याला डिव्हाइड करून घ्या. 16×2 = 32, म्हणजे इथं होणार 1.6 होणार. हे टॉर्क आहे तो फोर्स इंटू मोमेंट आर, म्हणजे न्यूटन मीटर असं त्याचं युनिट येणार. दुसरं त्यांनी विचारलेलं आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी साठी फॉर्म्युला आहे -P × E × cos थिटा. साधारण असंच कॅल्क्युलेशन येणार. पी ची व्हॅल्यू आपण काढल्यावरती 3.2 × 10⁻29
त्यानंतर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी आहे 10 आणि ही आहे कॉस 30 डिग्री. तर cos 30 डिग्री √3/2 येते वगैरे, माहिती आहे सगळं, त्याच्यात काही प्रश्न नाहीये. त्याच्यापेक्षा लॉग टेबल मधनं बघून घ्या, कारण परत √3 परत त्याची व्हॅल्यू घ्या, त्याला डिवायडेड बाय 2 करा. त्यापेक्षा सरळ त्याला लॉग टेबल मधून चेक करून घ्या. cos 30 बघायचं आहे मला. cos 30 डिग्रीच येत आहे बघा. 0.8660. तर यांचे लॉग बघूया. 0.32चा शून्य मध्ये आता लॉग आहे 32, त्याचा शून्य मध्ये तो आहे 5051. आणि 86चा 6 मध्ये तिथे येणार बार 1.86चा 6 मध्ये. ते येणार आहे 9375. असेल, या दोघांची बेरीज करा. 6, 12, 4, 14 हे असेल. 0.44चा 2 मध्ये 6चा मेन डिफरन्स अँटीलॉग. 0.44 2 मध्ये 6चा मेन डिफरन्स 27, 67 आणि 4 2771 येणार. 2771 म्हणजे मायनस तर राहणारच इथं. 2.771 ×10⁻⁻28 पोटेन्शियल एनर्जी आहे जूल मध्ये येणार. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम साधारण तसाच आहे. अन इलेक्ट्रिक डायपोल ॲज अपोजिट चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड, चार्ज सांगितलेला आहे, सेपरेटेड बाय 0.2 मिलीमीटर, दोघांच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे, प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी दिलेली आहे. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द डायपोल मुवमेंट अँड व्हॉट इज द टॉर्क on the dipole. What is the torque on the dipole when the dipole moment is at 60 degree with respect to the field? थिटा दिलेला आहे. बऱ्यापैकी मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, उलट मगाच्या पेक्षाही सोपा आहे. चार्ज सांगितलेला आहे 2 × 10⁻⁻15 कुलम. त्यानंतर दोघांच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे 0.2 मिलीमीटर. याचं मीटर मध्ये कन्व्हर्शन करतोय आणि 0.2च 2 पण करून घेतोय. आता हे एवढे कन्व्हर्शन्स जमले पाहिजे. इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी ती सांगितलेली आहे 10⁻³ न्यूटन पर कुलम. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ द डायपोल मुवमेंट पी इक्वल टू. त्यानंतर टॉर्क ते विचारलेलं आहे, थिटा इक्वल टू 60 डिग्री सांगितलेलं आहे. चा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पी इक्वल टू क्यू इंटू 2L. क्यू आहे 2 × 10⁻⁻15 इंटू 2L आहे 2 × 10⁻⁻4.
मग हे टोटल किती होणार आहे? 2 × 2 4, 4 × 10⁻⁻19 कुलम मीटर. ही व्हॅल्यू तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच काय मिळेल तुम्हाला? इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट तो एवढा येईल. त्यानंतर सेकंड त्यांनी विचारलेला आहे टॉर्क विचारलेला आहे. टॉर्क इक्वल टू पी ई साइन थीटा. therefore टॉर्क इक्वल टू पी ची व्हॅल्यू आहे 4 × 10⁻⁻19. त्यानंतर ई ची व्हॅल्यू आहे 10⁻³ आणि हे आहे sin60 डिग्री. आता इथं पण sin60 परत एकदा √3/2 येणार आहे, म्हणजे 0.866 तेच येते. तरी पण आपण त्याला लॉग टेबल मधनं बघून घेऊया. sin60 आता साइन मध्ये जायचं आहे. sin60 इथं आहे बघा, 0.8660. therefore torque equal to 4 × 10⁻⁻16 into 0.8660 हे असेल. इथं काय किरकोळ 4 न मल्टिप्लाय करायचं आहे, तेवढं करून घ्या. आन्सर येते त्याचं. मग टॉर्क 0 4 × 7 = 24 असे 4 हात चालेल 2, 4 × 7 = 24 आणि 2 26 हात चालेल 2, 4 8 = 32 आणि 2 34. पुढे येणार इंटू 10⁻⁻16. त्यामुळे फायनल आन्सर जे आहे 3.464 इंटू 10⁻⁻16 न्यूटन मीटर हे त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. पी कपॅसिटी सांगितलेलं आहे 2, 4 and 8 मायक्रोफॅरेड. फाइंड द इक्विव्हॅलंट कपॅसिटी when they are connected in series and in parallel. Given data. तीन कपॅसिटर सांगितलेले आहेत. C1 इक्वल टू 2 मायक्रोफॅरेड, C2 इक्वल टू 4 मायक्रोफॅरेड, C3 इक्वल टू 8 मायक्रोफॅरेड. मग सिरीज मध्ये जर जोडले तर इक्विव्हॅलंट कपॅसिटी किती, पॅरलल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट कपॅसिटी किती असं विचारले. पुढचं सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. फर्स्ट, सिरीज कॉम्बिनेशन. सिरीज मध्ये जर जोडले तर फॉर्म्युला असा आहे याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरतोय 1/2, 1/4, 1/8. इथं पण 2 आणि 4 आहे, तिथं पण 8 करून घेऊया. असेल. आता छेद समान, अंशांची डायरेक्ट बेरीज करून घ्या. 4 आणि 2 6 आणि 1 7. हे असेल. मग 7 × 7. परत एक शिल्लक राहतोय 10 होणार. 7 × 7 परत 3 शिल्लक राहतील. मग 7 चोक 28. उरतील 2. परत 7 2 14. हे अशा पद्धतीने बस झालं एवढं. हे त्याचं
फायनल आन्सर आहे तिथलं सिरीज कॉम्बिनेशन मधलं. तर त्याचं पॅरलल कॉम्बिनेशन पण आहे. पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये या तिघांची बेरीज करा. 2 4 8, 2 + 4 + 8 हे येणार 14 मायक्रोफॅरेड. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. The equivalent capacitance of two capacitors is 6 microfarad when they are connected in series. Series मध्ये 6 मायक्रोफॅरेड आहे and 25 microfarad when they are connected in parallel. Find the capacitance of each capacitor. प्रत्येक कॅपॅसिटरचा वेगवेगळा कॅपॅसिटन्स फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन तरी सिंपल आहे, सोडवताना बघा आता कसं कसं काय काय होते. सिरीज मध्ये 6 मायक्रोफॅरेड सांगितले. त्यानंतर पॅरलल मध्ये सांगितलेलं आहे 25 मायक्रोफॅरेड. तर ते दोन कपॅसिटन्सेस त्यांच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलं. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सिरीज कॉम्बिनेशन मध्ये वन अपॉन CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 हे असेल. मग 1/CS इक्वल टू इथं लसावी येणार C1 C2, तिरकस गुणाकार करा या अंशात असेल. त्यांचा रेसिप्रोकल करून घ्या. देअरफॉर CS इक्वल टू C1 C2 अपॉन C1 प्लस C2 हे असेल. आणि ही व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. ही व्हॅल्यू त्यांनी सांगितले 6 मायक्रोफॅरेड. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 टाकूया. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये 25 मायक्रोफॅरेड सांगितलेलं आहे. फॉर पॅरलल कॉम्बिनेशन CP इक्वल टू दोघांची बेरीज होणार डायरेक्ट C1 प्लस C2 इक्वल टू 25 मायक्रोफॅरेड सांगितले. मग ही व्हॅल्यू 2 मधून 1 मध्ये वापरतो. देअरफॉर C1 C2 अपॉन C1 प्लस C2 म्हणजे 25. दिस इज इक्वल टू 6. म्हणजे C1 इंटू C2 25 गुणिले 6 ते येणार 150. इथं पाहिजे असलं तर लिहू शकताय फ्रॉम 1. आता फ्रॉम 2 एक कुठलीही व्हॅल्यू काढून घ्या. C2 इक्वल टू 25 मायनस C1 येणार आणि ती व्हॅल्यू इथं घेतोय मी. C2 इक्वल टू 25 मायनस C1 हे बघा येत आहे. या इक्वेशन वरून व्हॅल्यू काढली आणि ती व्हॅल्यू याच्यात वापरायची. C1 इंटू ब्रॅकेट 25 मायनस C1 इज इक्वल टू 150 हे असेल. आता हे सोडवून घ्या. 25C1 मायनस C1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 150 हे असेल. आता हे सगळं एका बाजूला घ्या. स्क्वेअरची टर्म प्लस होईल. या पद्धतीने इकडे उजवीकडे घ्या सगळं. C1 स्क्वेअर मायनस 25C1 प्लस 150 दिस इज इक्वल टू 0. मग 150 चे फॅक्टर 15 आणि 10 म्हणजेच तुम्ही इथं असं घेऊ शकता C1 मायनस 15
C1 मायनस 10. याच्यावरून तुम्हाला C1च्या दोन व्हॅल्यूज मिळतील. C1 इक्वल टू 15 और C1 इक्वल टू 10. हीच व्हॅल्यू C1 ची ती जर या इक्वेशन मध्ये जर तुम्ही वापरली तर तुम्हाला C2 च्या पण व्हॅल्यूज मिळतील. देअरफॉर C2 इक्वल टू, जर इथं 15 वापरलं तर 25 मायनस 15 हे येणार 10. और C2 इक्वल टू जर हे 10 वापरलं तर येणार 15. म्हणजे व्हॅल्यू दोनच आहेत, 10 मायक्रोफॅरेड आणि 15 मायक्रोफॅरेड. देअरफॉर required capacitors are 10 microfarad and 15 मायक्रोफॅरेड. हे त्यांचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम. विथ 4 कॅपॅसिटर्स, एकूण 4 कॅपॅसिटर्स आहेत, ऑफ द सेम कॅपॅसिटी, सगळ्यांची व्हॅल्यू सेम आहे. 3 ऑफ देम आर कनेक्टेड इन पॅरलल, त्यातले 3 पॅरलल मध्ये जोडले. अँड रिमेनिंग 1 इज कनेक्टेड इन सिरीज विथ धिस कॉम्बिनेशन. हे तिघांचं पॅरलल, त्याच्या सिरीज मध्ये उरलेला चौथा कॅपॅसिटर जोडलेला आहे. रिझल्टंट कॅपॅसिटी आहे 3.75 मायक्रोफॅरेड. सो फाइंड द कॅपॅसिटी ऑफ इच कॅपॅसिटर, असं त्यांनी सांगितले. म्हणजे साधारणपणे जे काही कॉम्बिनेशन आहे ते असं असणार आहे. हे 3 कॅपॅसिटर्स पॅरलल मध्ये जोडले या पद्धतीने, आणि याच्या सिरीज मध्ये पुढे चौथा कॅपॅसिटर जोडायचा आहे. सगळ्यांची कॅपॅसिटी सेम आहे म्हणून सांगितलं. आणि हे जे टोटल कॉम्बिनेशन आहे याचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स तो त्यांनी सांगितलेला आहे 3.75 मायक्रोफॅरेड. मग C इक्वल टू किती हे त्यांनी विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण सिरीज कॉम्बिनेशन पहिल्यांदा, सॉरी पॅरलल कॉम्बिनेशन हे घेऊया. फॉर पॅरलल कॉम्बिनेशन CP इक्वल टू C प्लस C प्लस C, म्हणजे किती होणार, हे होणार 3C. डायग्राम चेंज होणार. हे 3 कॅपॅसिटर काढून तिथं फक्त मी एकच कॅपॅसिटर दाखवणार आहे. त्याच्या पुढं हा पुढचा कॅपॅसिटर इथं, आणि हे CP. आता हे दोघ जण सिरीज मध्ये आहेत. CP अँड C आर इन सिरीज कॉम्बिनेशन. आता हे सोडवलं की मला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सच मिळणार आहे, म्हणून तर इथे 1/C इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स इज इक्वल टू 1/CP प्लस 1/C. 1/CP तो आहे 1/3C प्लस 1/C. हे पुढे सिम्प्लिफाय करूया त्याला. मग इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आहे 3.75 हे इथे घेतोय. सो दिस इज इक्वल टू, इथं लसावी येणार 3C. 3C इथं आहे त्यामुळे इथं फक्त 1 येणार. इथं C आहे त्यामुळे इथं फक्त 3 येणार. हे बघा आता याचं सिम्प्लिफिकेशन कसं होईल ते. 1/3.75 दिस इज इक्वल टू 4/3C. मग याच्यावरून 3C इक्वल टू 4 इंटू 3.75 हे असेल. C इक्वल टू, याला 3 डिव्हाइड करून घ्या. C इक्वल टू, इथं 3 भाग घालवा, 3.75 ला
तीन एक्के तीन आणि इथं 25 येणार. याचं बराबर सोडून 25 चौक 100 होणार आणि 4 एक्के 4 5 येणार याचं फायनल आन्सर. 5 मायक्रोफॅरेड हे त्याचं फायनल आन्सर येईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. Two capacitors of capacitance C1 and C2 are connected in parallel. दोन कॅपॅसिटर्स आहेत, त्यांना पॅरलल मध्ये जोडलेलं आहे असं सांगितलंय. C1 आणि C2 या पद्धतीनं. हा C1 हे C2 and this combination is connected in series with the capacitor C3. इथं C3 घेतलं. कॅल्क्युलेट द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ द कॅपॅसिटर्स. तर यांचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती असेल फॉर पॅरलल कॉम्बिनेशन. Cp इक्वल टू C1 प्लस C2 डायरेक्ट यांची बेरीज होणार. त्यानंतर हे याच्या C3च्या सिरीज मध्ये आहे. याचं सर्किट जे आहे ते सर्किट आता रिड्यूस होणार. इथं इथं एकच कॅपॅसिटर येणार Cp, त्याच्या पुढं हा C3. आता हे सिरीज मध्ये आहे. फॉर सिरीज कॉम्बिनेशन, आता सिरीज कॉम्बिनेशन साठी 1/CS इक्वल टू 1/Cp प्लस 1/C3. त्याच्यात Cpच्या ठिकाणी ती व्हॅल्यू वापरा 1/C1 प्लस C2 प्लस 1/C3. आता याचं सिम्प्लिफिकेशन करून घ्या. सिम्प्लिफिकेशन म्हणजे लसावी येणार C3 इंटू ब्रॅकेट C1 प्लस C2 यानं तिरकस गुणाकार करून घ्या. हे इकडे येईल, हे इकडे येईल. C3 प्लस C1 प्लस C2 हे असेल. मग याच्यावरून CS इक्वल टू, तर फोर CS इक्वल टू याचा रेसिप्रोकल करून घ्या. C3 इंटू ब्रॅकेट C1 प्लस C2 डिव्हायडेड बाय C1 प्लस C2 प्लस C3. हे आहे असं ठेवलं तरी चालेल, किंवा यांना आत मल्टिप्लाय करून घेतलं. C1 C3 प्लस C2 C3 डिव्हायडेड बाय मध्ये C1 प्लस C2 प्लस C3 या पद्धतीनं याचा आन्सर येईल.